पहिल्या सत्रामध्ये आपण मला खूप छान असं सहकार्य केलेलं आहे आणि कसं असतं की मी जेव्हा बोलते तर समोर त्याचं जर माझ्याकडे लक्ष आहे बाबा मला माझं लक्ष देऊन ऐकताय तर मला पण बरं वाटतं ना की हा या सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे म्हणजे मग मी काय केलं पाहिजे व्यवस्थित सांगितलं पाहिजे आणि समोरचे जर बोलत असले की मला असं वाटतं अरे लोक बघत नाही लक्ष देतात कशाला सांगू मी नाही कुठेतरी माझं मन पण आतमध्ये खेचलं जातं माणसाला दोन मन असतात अंतर मन आणि बाह्य मन तर ते असं होतं त्यामुळे आणि मला मी खरंच ताईंचं कौतुक करत ताईंना धन्यवाद देते अगदी प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे बघतात सुरुवातीपासून मी असं माझं निरीक्षण आहे की त्या एवढ्या प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे बघतायत ना तुम्हाला असं वाटतं अरे किती छान नाही खरंच काय एवढं असं ते होऊन माझं ऐकलंय मला खूप चांगलं वाटतं तर आपल्या दुसऱ्या सत्राला सुरुवात करत असताना पुन्हा गीत मला आदर्शाला मदत करणं गरजेचं आहे झालेलं आहे त्याप्रमाणे पुन्हा एकदा प्रस्तावना करावी लागेल की या जगाला विश्वकल्याणाचा मतमार्ग दाखवणारे समाज भगवान बुद्ध त्याचबरोबर बुद्धिस्ट पिढ्या भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता यशोधरा माता बिबाई माता रमाई त्याचबरोबर सर्व पुरोगामी सरांच्या महामानवांना महामानवांना विनम्र आहे आज आपल्या प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहारामध्ये जे जम्मूपासून शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये पुष्पगुच्छ गुंफत असताना पहिल्या सत्रामध्ये बुद्ध चरित्र भाग 1 मी घेतलेला आहे आणि आपण सगळ्यांनी मला सहकार्य केलेले आणि शांत चित्ताने आपण ऐकलेलं असल्यामुळे आपल्याला धन्यवाद देऊ इच्छिते आणि यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या आदरणीय लताताई गायकवाडताई आपण सगळ्यांची नावं मला माहिती नाही आहेत राज्याचे दळवीसर आहेत आमच्या ताई आलेल्या आहेत तर आपल्या सर्वांना सविनय जय मगाशी मी बोलत असताना ते सांगितलं की राजा शुद्धोधनाला माहित होतं की आता आपला हा जो मुलगा आहे तो काय करणार आहे तर तो ग्रहत्याग करणार आहे जे भाकीत वचवलेला आहे जे काही ते सांगितलं गेलेलं आहे आणि मग त्यावेळेस काय झालेलं आहे की त्याच्या मनामध्ये ते सगळे हे आहे त्यासाठी त्यानं ते काय केलेलं आहे की त्यांना ते मनोरंजन व्हावं त्याचं म्हणून साठी त्यानं जाऊ नये म्हणून 3 महाल उभे केले तिथं मस्त सुंदर झाडे वेली असं त्यानं ते निर्माण केले म्हणजे फुलांची झाडं असतील फुलांच्या वेली असतील ते तर उभं केलेलंच होतं पण सुंदर अशा युवतींनी युक्त असं काय केलं अंतपुराची उभारणी केली आणि त्या युवतींना बोलवून घेऊन त्यांना बोलवून घेतले आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की ह्या राजकुमाराला कसा वश करायचा त्यांना त्यांनी सांगितलेलं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे त्याला वश करा तरीही सिद्धार्थ गौतम त्या याच्यामध्ये वश झालेले नाही डगमगलेले नाहीत ते सगळं मागाशी मला ते अंतपुराचं आठवलं नाही मी आता पुस्तक आठवलं आपल्याला ग्रंथ आपण आपला पवित्र ग्रंथ आहे ग्रंथात बघून ते पण ते नाही लक्षात येत थोडे सावध असल्यामुळं तर काय केलेलं आहे आता ग्रहत्याग केलेला आहे नाही का आता ते पुढे चाललेले आहेत सगळे आता तिकडच्या तिकडं ते सगळं शांत वातावरण आता झालेलं आहे तर एक माहितीसाठी आपल्याला सांगते जेव्हा सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केलेला आहे मुंडन केलेलं आहे दाढी केलेली आहे ते भरजरी वस्त्र आहेत ते फेकून दिलेले आहेत ते जे आभूषण आहेत ते जे अलंकार आहेत हे सगळे फेकून दिलेले आहेत आणि मग राजा शुद्धोधनाची जी सुनबाई सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरा तिनं जरी मोठ्या मोडाने सांगितलेलं आपल्या पतीला तुम्ही निश्चिंत जावा पण जर आपला पती गेलेला आहे ग्रहत्याग केलेला आहे परिव्रजा धारण केलेली आहे आणि तिनं काय केलेलं आहे राजमहालात राहून सुद्धा लक्षात घ्या ही राजमहालात राहिलेली आहे पण राजमहालामध्ये तिनं काय केलेलं आहे राजमहालातल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे कारण हे खरं मी सांगत असताना फक्त बुद्ध चरित्र सांगते मी यशोधरा मागे राहून जाईल म्हणून साठी मी आपल्याला सांगते तिनं सुद्धा मुंडन केलेलं आहे तिचे पण सुंदर केस तिनं पण त्याचं पण मुंडन केलेलं आहे तिनं भरभरी वस्त्र ते काढून टाकलेले आहेत आणि साधी वस्त्र तिनं ते काय केलेली आहे अंगावर परिधान केलेले आहेत आणि ते जे भोजन आहे तिथलं त्याला तिला काळ दिलेला आहे म्हणजे साध्या ह्याच्यामध्ये ती राहायला लागलेली आहे आणि त्या वेळामध्ये तिनं जरी तिच्या सासू सासऱ्याची चांगली सेवा केली परंतु
जो राहुल आहे त्या राहुलला सुद्धा चांगलं असं तिने काय केलेले संस्कार दिलेले आहे की जेव्हा सिद्धार्थ गौतमांना सम्यक संबोधी प्राप्त होते आणि त्या नगरीमध्ये पुन्हा भोजनासाठी येतात त्यावेळेस तिने काय केलेले राहुलला सांगितलेलं आहे की जा आणि तुझे वडील आहेत तुझ्या वडिलांना तुझा वारसा हक्क मागून घे. काय केलंय तुझा वारसा हक्क मागून घे. त्यावेळेस तिथे एक नरसिंह गाथाची सुंदर ती गाथा आहे. तिनं काय केलेलं आहे तथागतांची जी 32 लक्षणं आणि जी शुभचिन्हांची शुभचिन्ह आहे बरोबर ना का उलट बोलली मी तर त्याचं ते वर्णन केले तुझा बाप कसा आहे तो शाक्यसिंह कसा एवढ्या सगळ्यामध्ये कारण 60 भिक्षू आहेत आणि त्या 60 भिक्षूंमध्ये कसा तो उठावून दिसतोय ते तथागतांचं तिनं वर्णन केलेलं आहे आणि त्या राहुलला तिनं सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस राहुल तो चाललेला आहे आणि राहुल तिथं जातो आणि ते म्हणतो तथागतांना की आपण माझे पिताश्री आहात आणि आपण मला वारसा हक्काने मला तो वारसा हक्क द्यावा असं तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेस काय सांगितलं त्याने सारीपुत्रांना सांगितलेलं आहे की त्याला काय कर त्याच्या हातामध्ये भिक्षापात्र दे बघा आणि ते स्वीकारायचे त्या स्वीकारण्याची त्या 7 वर्षाच्या बाळाची ती मनस्थिती आहे. एवढे सुसंस्कार यशोधरीने सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तिनं तिच्या बाळाला सुद्धा ते तसे संस्कार दिलेले आहेत. यासाठी मी मुद्दामून सांगते कारण ते स्वीकारले त्यासाठी त्यांनी तर त्याचा स्वीकार केलेला आहे. एवढी भूमी विस्तृत अशी भूमी आहे 1000 सोन्याचं 1000 एका वेळी नांगर चालणे किती मोठं आहे हे सगळं. हा एवढ्या अंतपुराची उभारणी करतोय राजा 3 महाल बांधतोय एवढं सगळं करतोय आणि त्यातला जो वारस आहे आज आपल्याला मुलगा पाहिजे वंशाला दिवा नाही का आणि त्यासाठी आतोनात प्रयत्न किती काय होतं मला वाटतं ते 498 लागतील हां तरी ते चाललेलं आहे आपल्याकडं. तर तसं त्या यशोधरीने स्वतः त्या आपल्या बाळावर असे चांगले संस्कार दिलेले आहेत आणि त्याला सुद्धा परत काय केलेलं आहे धर्मामध्ये त्या संघामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही आई ही पत्नी म्हणजे आदर्श पत्नी आदर्श माता असं तिला आता आपण तिच्याकडून घेणं गरजेचं आहे. तिने जर म्हणले असते की नाही तुम्ही जायचं नाही तर आपल्याला जन्म मिळाला असता का म्हणजे खऱ्या अर्थाने सुद्धा आपली माता आपण घेणं गरजेचं आहे. आणि मग काय केलेलं आहे परिव्राजा धारण केलेली आहे आणि मग आता सिद्धार्थ गौतम आपल्या रस्त्याला चाललेले आहेत की आता त्यांना पुढे जायचंय आणि तसं ते कुठे जातात राजगृहामध्ये. राजगृह एक नगरी आहे तिथे ते गेलेले आहेत तिथे सगळे ते लोक ऋषी मुनी तपश्चर्या वगैरे करत आहेत शिकत आहेत आणि मग ते जवळच असलेल्या जे मगध राज्य आहे राजा बिंबिसार आहे तिथला आणि त्या राजा बिंबिसाराच्या त्या मगध देशामध्ये गेलेले त्या नगरामध्ये गेलेले आणि ते कसे चालत आहेत की समोर फक्त 7 पावलं दिसतील त्या 7 पावलाचं अंतर तेवढीच त्यांची नजर आहे आणि तेवढं त्याचा हळूवार असं शांत असं ते चाललेले. त्यांना जेव्हा लोक बघतात त्या नगरामधले त्यावेळेस जो थांबलेला आहे तो चालायला लागलेला आहे जो चालतो तो धावायला लागलेला आहे जो बसलेला आहे तो उठून उभा राहिलेला आहे. ही सगळी तिथं काय झालेली परिस्थिती आपल्याला दिसली. राजाचे जेव्हा निदर्शनास येतं तेव्हा राजा काय करतो त्याच्या सैन्याला सांगतो त्याचे जे नोकर चाकर आहे त्यांना सांगतो की जा तो श्रमण कुठे जातोय तो काय करतोय ते तुम्ही बघा. आणि म्हणजे राजाचे जे सेवक आहेत राजाचे सैनिक असतील ते काय केलेले त्या श्रमणाच्या मागे गेलेले आहेत. जेव्हा ते श्रमणाच्या मागे जातात तर तो श्रमण काय करतोय एका उंच टेकडीवर आणि त्या उंच टेकडीवर गेल्यानंतर एका झाडाखाली त्यानं काय केलेलं आहे त्याचं जे भिक्षापात्र आहे त्याच्या भिक्षापात्रामध्ये जे काही त्याला मिळालेलं आहे ते काय शांत असं एकदम शांत बसू म्हणजे जेव्हा आपण त्यांनी भिक्षापात्राचं जेव्हा घर खातात त्यावेळेस ते इकडं तिकडं असं कुठेही मंडळं ओळखत नाही. फक्त ते आपल्याला जे अन्न खायचंय त्या फक्त त्या घसा एवढं शांत कसलंही चित्त विचलित न होता त्यांचं ते भोजन ग्रहण करण्याचं काम झालेले. ते सेवक येतात ते निघून जातात आणि ते काय करतात राजा बिंबिसाराला जाऊन सांगतात की तो श्रमण जो आहे तो त्या पर्वतावर त्या टेकडीवर तो झाडाखाली बसलेला आहे आणि त्यानं जे त्याच्या भिक्षापात्रामध्ये जे काय होतं तो त्यानं ते भोजन केलेलं त्यानं ते भोजन ग्रहण केलेलं आहे. ते सांगतात मग दुसऱ्या दिवशी
राजा बिंबिसार काय करतो त्याच्या सगळ्या ते फौज पाटा लावा जमा जे काही त्याचं सैन्य वगैरे मेना पाठी जे काही हत्ती घोडे जे असतील ते घेऊन त्या पर्वतावर तिथं काय केलेलं आहे त्या आश्रमनाजवळ तो आलेला. तिथं आल्यानंतर त्याला काय म्हटलेलं आहे त्याला माहिती आता हा कोण आहे. हा सिद्धार्थ गौतम आहे. शेजारच्या राजाचा राजा शुद्धोधनाचा हा कोण आहे हा राजपुत्र आहे. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतो तेव्हा आपण म्हणतो की हे जे कासाय वस्त्र आहे कारण हे जे कासाय वस्त्र तू परिधान केलेलं आहे ते काय कर अंगावरून तू काढून टाक. तुझं हे राजबिंद तुझं हे तारुण्य उपभोगण्यासाठी कारण तू तरुण आहे. तुझं एवढं राजबिंद देखणं रूप आहे. तुझी एवढी कांती सोन्यासारखी चमकणारी आहे आणि हे तू कासाय वस्त्र का परिधान केलेलं आहे. तुझं वय हे नाहीये कारण आपण विहारामध्ये कधी येतो निवृत्त झाल्यानंतर. लोक पूजा पाठाला कधी लागतात दत्त झाल्यानंतर नाही का ते सगळं असतं. मग मी नंतर जाईन नंतर मी समाजकार्य करेन नंतर मी धर्मकार्य करेन नंतर मी विहारात जाईन असं करत करत ते इथं नाही आता ते वर जाते होते की नाही. वस्तुस्थिती ही आहे खऱ्या अर्थानं जे तरुण आहेत त्यांनी इथं येण्याची इथं बसण्याची इथं शिकण्याची आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याची आणि आई तारुण्यामध्ये 29व्या वर्षामध्ये त्याग केलेला आहे की सहवास हा कधी ना कधीतरी संपणार आहे. मग तो आज हा नव्हतो. आणि मग जेव्हा त्यांनी ते बघितलं म्हणजे राजा म्हणतो की आपल्या 2 राजघराण्यांची जवळजवळची राज्य आहेत त्यामुळं पूर्वापार चालत आलेली मैत्री आहे. तुझे आजोबा माझे आजोबा माझे वडील तुझे वडील आणि आता आपण आहोत. तर आपण व्यक्तिमत्वाचं जे आहे पूर्वापार चालत आलेली जी मैत्री आहे त्या मैत्रीच्या प्रेमाखातर काय करायचं तू माझं अर्ध राज्य घे त्याच्यावर तू राज्य कर पण हे कासाय वस्त्र जे आहे ते तुझ्या अंगावरचं हे वस्त्र तू फेकून दे. तुला जर स्वाभिमान तुझावला जात असेल बघा मी सांगतो ना असंच माझं अर्ध राज्य तुला दे म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो इगो नाही का. तुला जर स्वाभिमान दुखावला जात असेल तर तू असं कर की माझ्या सैन्यामध्ये भरती हो. सिद्धार्थ गौतमाला इथं पाहिजे का नाही पाहिजे की जर नको म्हणून तरी हे सगळं झालेलं आहे हा. परंतु मग राजा बिंबिसार म्हणतो की तू काय कर माझ्या सैन्यामध्ये भरती हो विजय प्राप्त कर आणि माझ्या राज्यावर किती उदात्त हेतू आहे ते सगळे. कसे होते ते पूर्वीचे लोक विचार करण्यासारखी गोष्ट आहे तरी सुद्धा तटस्थ भूमिका आहे. कसलंही विचलित झालेलं नाही. सिद्धार्थ गौतम हे विचलित झालेलं नाही आणि मग तिथून पुढे ते चालायला लागतात. आलार काम नाही का म्हणजे ते आश्रमात जातात ते सांख्यिकी हे शिकवत असतात. म्हणजे सांख्यिकी प्रमाण आहे काय काय विद्याशास्त्र आहे ज्योतिषशास्त्र आहे भविष्यशास्त्र आहे वेगवेगळे शास्त्र नाही का ते शिकवत असतात. त्याच्याप्रमाणे जसं मग ते काय करतात वेगवेगळ्या ऋषींच्या कारण हे जर मी सांगत बसले घड्याळ मला पुढे दिसते बरं का इथं आहे मी हळूच बघितलं सांगते तुम्हाला पण ते वेळ पुढे मग होईल. तर ज्या ऋषीच्या आश्रमात जातात त्या ऋषीच्या आश्रमात जे लोक वर्षानुवर्ष ते शिकण्यासाठी तिथे थांबलेले आहेत विद्या शिकण्यासाठी थांबलेले आहेत. परंतु तिथं गेल्यानंतर काहीच कालावधीमध्ये सिद्धार्थ गौतमाने तिथलं ज्ञान काय केलेले ग्रहण केलेलं आहे आणि पुढं ते सोडून तो आश्रम सोडून ते पुढे चालायला लागले आहे. ते पुढे जातात ते सगळं ते तिथल्या तिथं लगेच मग तसंच आहे. इथं पुढे आले तिकडं हे होत आहे तसंच बाबासाहेबांचं सुद्धा आहे. जी डिग्री घेण्यासाठी 7-8 वर्ष लोक लागतात लोकांना 10-10 वर्ष लागतात तिथं आपल्या बापांनी ती डिग्री 1-1.5 वर्षांमध्ये घेतलेली दिसून गेली. म्हणून तर आपण बाबासाहेबांना किती डिग्री आहेत बाबासाहेबांच्या हा कथाला त्यांची किती लक्षणं होती म्हणून बाबासाहेबांना आपण बोलीच म्हणतो. भारतरत्न म्हणायचं नाही बरं का. भारतरत्न त्या तेंडुलकरला दिलाय. मला वाटतं तेंडुलकर माझ्या ऐकिवात आहे की तेंडुलकर काहीतरी 4थी नापास झाला होता हा काहीतरी होतं 10वी का 4थी 10वी नापास झाला आणि 10वी नापास झालेल्या माणसाला भारतरत्न दिला गेला आणि तो खेळला देशासाठी फुकट खेळला ना पैसे घेतले ना वा नको खेळा भारतरत्न दिला फुकट राहिल्या का
आणि त्यांच्या रांगेमध्ये विद्वानाला बसवायचं, युगंधराला बसवायचं, आपल्या उद्धारकर्त्याला बसवायचं, जो विश्वाला भूषण आहे, विश्वरत्न आहे, आणि त्यांना त्या भारतरत्न म्हणायचं अजिबात नाही. ज्ञानपिपासू युगंधर, लक्षात घ्या, ज्ञानाचा समुद्र अथांग सागर आहे ज्ञानाचा. म्हणून साठी इथून पुढे बाबासाहेबांना भारतरत्न असं मी सांगते, दुसऱ्यांचं नाही. काय कारण एवढा मोठं हे आम्ही का त्यांच्या रांगेत आपण बसवणार आहोत, आणि आपल्या पुढच्या महात्म्याला जे मोडून गेलेले महात्मे त्यांच्यासाठी सुद्धा भारतरत्न मागायसाठी म्हणू नका. कारण ते महात्मा फुल्यांसाठी म्हणतात भारतरत्न. कशाला महात्मा फुल्यांना भारतरत्न हवाय? आमच्या बापाचा गुरु, त्यांनी तर एवढं सगळं दिलं आपल्याला, आणि त्यांना तुम्ही हे करणार अजिबात नाही. तर आणि आपण त्यांना काय म्हणतो? राष्ट्रपिता म्हणतो. तर काय केलेलं आहे मग? सिद्धार्थ गौतमांनी ज्या ज्या आश्रमात गेलेल्या आहेत त्या आश्रमामधल्या जे काही तिथलं जे विद्या आहे त्या विद्या पारंगत केलेल्या आहेत काहीच कालावधीमध्ये, आणि ते पुढे पुढे जात राहिलेले आहेत. आणि मग तपश्चर्या त्यावेळेचे प्रचलित व्यवस्थेनुसार काय होतं की खा प्या आणि मजा करा, नाहीतर आपल्या शरीराला आतोनात क्लेश द्या, क्लेश द्या. आता ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे 29व्या वर्षामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? गृहत्याग केलेला आहे. जे अशित मुनींनी जे सांगितलं होतं त्याच्या अगोदर ज्यामध्ये 8 ब्राह्मण होते, त्या 8 ब्राह्मणातला एक कौंडिल्य नावाचं जे आहे, तर त्या कौंडिल्याने काय केलं होतं, त्याच्यामध्ये ते वेगळं नाव आलेलं आहे. त्यांनी त्याची जी भूमिका, त्याचं जे मत होतं ते मत असं होतं की हे राजा, तुझं हे पुत्ररत्न किंवा तुझा हा राजपुत्र ग्रहत्याग करीलच आणि तो सम्यक समृद्धच होईल, हा त्याच्या मतावर तो ठाम होता. आणि हे जेव्हा कौंडिल्यला कळतं, काय हे जेव्हा कौंडिल्यला कळतं की आता सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केलेला आहे आणि तो आता सम्यक समृद्धच होईल, बघा त्याला किती आनंद झाला असणार आहे की मी 29 वर्षापूर्वी जेव्हा त्यानं आईच्या गर्भात प्रवेश केलेला आहे तेव्हा मी हे सांगितलं होतं की तो ग्रहत्याग करीता. किती आनंद! 29 वर्षानंतर त्याचं स्वप्न साकारतंय, सत्यात उतरतंय, आणि मग तो आनंदाने झालेला आहे. आणि बाकीचे जे 7 ब्राह्मण आहेत त्यांच्या तो घरी गेलेला आहे, आणि त्या 7 ब्राह्मणांच्या घरी जाऊन तो सांगतो की चला, तुमच्यातले तुमचे जे पूर्वज होते, म्हणजे तुमचे जे वडील जे असतील, त्यांनी जेव्हा राजा शुद्धोधनाच्या पत्नीला महामायेला जेव्हा स्वप्न पडलं होतं, त्या स्वप्नाचा उलगडा किंवा त्या स्वप्नाचा बोध सांगण्यासाठी तुमचे पूर्वज तिथे राजदरबारमध्ये आले होते, आणि त्यांनी त्या स्वप्नाचा अर्थ असा सांगितला होता की ज्याने जर ग्रहत्याग केला तर तो सम्यक समृद्ध होईल, आणि ग्रहमान राहिला संसारामध्ये तर तो काय होईल? चक्रवर्ती सम्राट होईल. परंतु आता त्यानं ग्रहत्याग केलेला आहे आणि तो सम्यक समृद्धच होईल. तर आपण त्याला सेवा देण्यासाठी जाऊया, आणि मग सेवा द्यायला जाऊया. तर ते 7 ब्राह्मणांच्या पैकी त्यातले दोघांच्या घरातले आलेच नाही का, आणि मग 4 ब्राह्मण त्यांचे पूर्वज जे वारसदार आहेत ते 4घे जण आलेले आहेत. कोणाबरोबर? त्या कौंडिल्य बरोबर ते 4घे जण येतात. तर त्यांचे नाव काय आहे? कौंडिल्य आपण पहिल्यांदा घेतो कारण तो आनंद पदाला पण पहिल्यांदा केलेला आहे. वप, भद्रीय, महानाम आणि अश्वजित. अश्वजित हा सगळ्यात शेवटी आनंद पद अश्वजितला मिळालेला असल्यामुळं आपण अश्वजितचं नाम हा शेवटी त्याचा उल्लेख करतो. मग हे 5 परिव्राजक काय केलेले आहेत? ते सिद्धार्थ गौतमांचे काय करायला? सेवा देण्यासाठी त्याच्या मागे गेलेले आहे. आणि मग ते काय करतात की मग आता आपण ते कुंभमेळ्याचं ते बघतो, ते जे ऋषी आहेत असं करतात, हे की नाही? कुणी ते पाण्यावर तरंगतात, कुणी असं बसतोच एका जागेवर, कोण झाडालाच उलट टाकून घेतो. किती वेगवेगळे प्रकार आहेत. कोण अशा जगाधारी एकदम जगा झालेले आहेत, नख सुद्धा जगासाठी वळलेले आहेत. म्हणजे ते सगळं याच्यामध्ये होतात. कोणी त्या अंगाला सगळं पांढरं सुद्धा ते लावलेलं आहे, कोण राखत लोळलेले, कोण मातीत लोळते, कोण नुसतं लंबट गुंडाळलेले, हे सगळं आपल्याला आपण आता पण बघतोय ना. तसं त्यावेळेच्या ह्याच्यानुसार मग सिद्धार्थ गौतमाने पण काय केलेलं आहे? एका जागेवर बसलेले आहेत ते सुद्धा. मी तर आज कारण आपल्याला बोलण्यासाठी मी बरेच युट्यूबला वगैरे बरेच आता घरी गेले की माझं ते कामच आहे, मोबाईल घ्यायचा आणि ते सर्च करायचं, आणि ते आपलं काम इकडं आणि ते काम तिकडं असं करायचं. तर मग काय केलेलं आहे की
ते लोक जेव्हा आता सिद्धार्थ गौतम जेव्हा काय करतात ते भिक्षा मागायला तर परिव्राजक आहेत, ब्राह्मण आहेत ते, आणि मग ते जेव्हा भिक्षा मागायला जात असतात त्यांनी सुरुवातीला काय केले, पहिल्यांदा फक्त 3च घरात भिक्षा घ्यायची. 3 घरातून भिक्षा घेत असताना फक्त चतकोरच भाकर घ्यायची बघा. आणि ते मग काय चतकोर 3 घरातून चतकोर 3च पोळ्या झाले आणि तेवढंच ते ग्रहण करायचं. नंतर त्यांनी काय ठरवलं, म्हणजे आता रोज भिक्षा मागायची का, तर नाही. परत त्यांनी असं ठरवलं 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी भिक्षा मागायला जायचं, ते भिक्षेसाठी जायचे. नंतर त्यांनी असं ठरवलं की नाही आता 7 दिवसानंतर भिक्षेसाठी जायचं. मग त्यांनी असं ठरवलं की आता नाही, आता जायचंच नाही बघा. म्हणजे जे आपल्या माणसांनी जे शिजवलेलं आहे ते सुद्धा खायचं त्यांनी पुन्हा बंद केलेलं दिसून येतं. आणि मग काय केलेलं आहे त्यांनी, जंगलात जाऊन राहिलेले आहे. मग जंगलामध्ये गेल्यानंतर काय केलंय बघा, म्हणजे आता ते कंदमुळं जे आता रामाची रामफळं, राम वनवासाला गेलं ना, ते सीताफळ रामफळं कंदमुळं ते आपल्याकडे काय काय येतं बघा. तर तसं नाही का, त्यांनी जे काय आहे त्यावेळेच्या 2500 वर्षापूर्वीचा काळ सांगतो आपण, 2668 किती त्यांनी चालू केली आपण. तर हे त्यावेळेस आपण जर सांगत असू तर त्यावेळेस काय, आता जे आपल्याकडं वेगवेगळे फळं आहेत त्यावेळेच्या काळाची नावं वेगळी असतील, तर इतिहास आहे. कारण हे कालखंड आपल्या तथागतांनी जन्म दिलेला आहे आणि ते वाद आहे आणि ते कायम तर हेच राहिलं असं म्हणून साठी आता जे आपण सफरचंद खातोय नाही का, बोरं खातोय, चिंचा खातोय, कलिंगड, खरबूज, ती त्यावेळेस नसतील किंवा जी लहान फळं आहेत तीही त्यावेळेस नसतील, त्यावेळेस वेगळी खात असतील. त्यांनी काय केलेलं आहे, कुठे झाडाचा पाला, अजून कुठं ते फळांचं ते झाडाचं मूळ, झाडाची साल, हे सुद्धा त्यांनी ते खाल्लेली आहे. आणि त्यांनी मग असं की कसं काही काय नागेश्वरती वाटेल की मी काय सांगते, त्यांनी काय काय आंघोळ पण केलेली नाही. आंघोळ न केल्यामुळे काय झालं असं, मळी साचलेलं असणार आहे, ते मुळ आपोआप खाली पडलं असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपलं म्हणलं की असं नाही म्हणत आमचं असं नाही झालं असं म्हणायचं नाही. सत्य आहे ते सत्याचं स्वीकार करायचं आहे. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे की ते मग फळं मग ते असं आता कधी तोडून खाल्लं, नंतर त्याचा पण त्याग करत करत त्यांनी काय केलं की झाडाचं फळ खाली पडलं तर खायचं, काय खाली पडलं तर खायचं, तोडून खायचं नाही. नंतर त्याचा पण त्याग केलेला आहे, म्हणजे ते खाली पडलेल्या फळाचा पण नंतर त्याग केला. मग त्यांनी काय केलेलं आहे, एका जागेवर बसायचं. त्या जागेवर बसल्यानंतर जर ते जवळ पडलेलं असेल मग ते पानं असू द्या नाहीतर बीज असू द्या, काही असू द्या, ते तेवढंच खायचं. काय आता आपण म्हणतो तांदळाचा घट, हो त्यावेळेस तिथे तांदूळ पिकवला जात होता आणि तसं ते आहे. त्यावेळेस सुद्राट देवले मध आणि भाताचं ते दिलेलं पण आहे, नंतर पण तपस्वी त्यांना ते दिलेलं. तर जे भिजवलं, जे की एखादं बीज अंकुरण्यासाठी बीज असे 2 भाग जर केले त्याच्यामध्ये काय भेटतं, थोडंसं अंकुरण्यासाठी असतं, त्याच्यावर 15-15 दिवस त्यांनी काढलेले दिसून येतात. मग आता ते बसलेले तिकडे ते पडलेले ते घ्यायचंय, तर त्यांनी काय केलेले, सरपटत जाऊ उठून चालत जाऊन ते घेतलेले नाहीये, सरपटलेले आहेत. असं असं हे करून ते पुढे सरकून ते घेतलेलं आहे आपल्याला. आणि असं हे झाल्याच्या नंतर हे जरी लोक त्यांच्या बरोबर आहेत आणि या सगळं तपश्चर्या करत असताना आठवण 6 वर्ष, ती 6 वर्ष शेताला असे क्लेश दिलेला आहे. डोंगर ते काय म्हणते वाळू वगैरे झालेला असेल नाही का, कुठं कुठं त्यांनी काय केलेलं आहे की जर तो पाऊस पडतोय, हा पाऊस त्यांनी अंगावर घेतलेला आहे. दिवसभर गुहेमध्ये राहिले ते आणि रात्रीचं बाहेर निघाले अंधारात. थंडी पूर्ण अंगावर घेतलेली, ऊन अंगावर घेतलेले. आपण काय करतो, थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून बाहेर निघत नाही, स्वेटर घालतो, शाल घेतो, अंगावर घेऊन झोपतो. तर त्यांनी तसं केलेलं नाही, उलट त्यांनी ते सगळं अंगावर घेतलेलं आहे. आणि मग काय होतं, त्याचं असं लक्षात येतं मी एवढं सगळं काय काय केलेलं आहे, काय मी एवढं सगळं काय काय केलेलं आहे, तरी पण मला ज्ञान प्राप्त झालेलं नाही, मला सत्याचा शोध मिळालेला नाही. असं झालेलं आहे की जेव्हा ते असं हात
तर पाठ आणि पोट सगळं एकत्र झालेलं आहे, हाडं लागतायत, म्हणजे दोन्हीचं सगळं एक झालेलं आहे. त्यांची एवढी सुवर्णकांती सगळी चिकटलेली आहे. सगळं शरीर या हाडाला ही जी कस्ती नाही, ती काय त्वचा म्हणतो आपण, ती सगळी काय झाली त्या हाडाला चिकटलेली आहे. ते सगळे गाळ असे आत गेलेले, सगळे वेगळं असं सापडावा. ते बिंदुशूर पर्वतावर जो या आहे ते कोणी पाहिलं असेल तर आपण चित्रामध्ये जर पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल. आणि जी अवस्था झालेली आहे आणि मग एवढं करून जर मला काहीच मिळालेलं नाही आणि मग अशा याच्यामध्ये जर मी म्हणजे मला मी जर मृत्यू जर मला आला तर मग उपयोग काय नाही का? मग उपयोग काय? मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे? मी अन्न ग्रहण केलं. मी जर अन्न ग्रहण केलं तर मी जगणार आहे आणि मी जर असं काहीच नाही खाल्लं तर मग मी मृत्यूला सामोरं म्हणजे मी मरून जाईल. आणि जर मी मेलो तर मग मला कसं ज्ञान प्राप्त होईल? त्यापेक्षा मी काहीतरी खाल्लं पाहिजे, मी काहीतरी अन्न ग्रहण केलं पाहिजे. आणि अशी इच्छा ते 5 परिवाराचे काही त्यांच्यापुढे व्यक्त करतात की आता मला काहीतरी ग्रहण करण्याची गरज आहे. आणि त्यावेळी ते 5 परिवाराचे ऐकतात. त्यानंतर हा श्रवण गौतम काय झाला? वेडा झाला. याला आता याचे सगळे नाही केले, आता याची काही गरज नाही, चला आपण आता. आणि ते 5 परिवाराचे त्याला सोडून निघून गेले. लक्षात घ्या, त्यांना असं वाटलं की त्यावेळेस जी प्रचलित पद्धत होती त्या पद्धतीनुसार जे जे करायला पाहिजे ते आतापर्यंत केलेलं आहे, सगळं केलेलं आहे, तरी पण ज्ञानाचं काहीच झालं, ज्ञान प्राप्त नाही, सत्याचा मार्ग नाही, कशा सत्याचा शोध झालेला नाही. आणि मग हे कसं काय मग? आणि आता ह्यानं जर असं केलं, यानं जर अन्न ग्रहण केलं तर मग हे तुटलं ना सगळं तपश्चर्या, आतापर्यंत भंग पावली ती सगळी. आणि मग आता आपण कसं केला, कसं काय ज्ञान प्राप्त होणार आहे? आणि मग कशाला आता त्याची सेवा, याला सेवा द्यायची? याला जर अन्न ग्रहण करायचंय तर चला आता आपण याला सोडून जाऊ. आणि ते सिद्धार्थ गौतमाला ते लोक सोडून गेलेले आहेत. आणि ते सोडून गेल्यानंतर तर सिद्धार्थ गौतम हे बोधिसत्वाच्या अवस्थेत आहे. बोधिसत्व ही अवस्था आहे, बुद्ध ही अवस्था आहे. आणि बोधिसत्व ही अवस्था कधीची असेल तर ही बुद्धाच्या अगोदरची, बुद्धत्व प्राप्तीवरच्या अगोदरची अवस्था आहे. आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी काय केले? एका वडाच्या झाडाला टेकून बसलेले, शरीर सगळं शीम झालेले. आणि त्या वडाच्या झाडाला टेकून बसल्यानंतर जी सुजाता आणि सेनानी राजा आहे त्यांची जी मुलगी आहे सुजाता नावाची, तिनं काय केला होता? त्या वडाच्या झाडाला नवस केला होता. हाच नवस वटपौर्णिमेचा आपल्या महिला नवऱ्याला काहीतरी साधलेलं साधलेलं. तर काय केलेलं आहे? तिने ते नवस केला होता की माझा माणसांना काय केला असेल, मला चांगलं मिळू दे, मला चांगला नवरा मिळू दे, मला चांगलं म्हणजे मला लोक मुलगा हो दे, चांगला हो दे, जो काही असेल तो बायका शेवटी तिने तो नवस केला तर तिचा नवस काय झाला होता? पूर्ण झाला होता. तिला चांगलं तिला घर मिळालं होतं, तिला पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. आणि म्हणून ती काय करत होती? त्या वडाच्या झाडाला दरवर्षी तिथं ते काय केलं होतं? 1000 गाईच्या दुधापासून बनवलेला पायस नावाचा पदार्थ, त्याचं रूपांतर आपण आता खिरीमध्ये केलेलं आहे. तर 1000 गाईच्या दुधापासून बनवून 100 गाईंचं सांगतो कोणी त्याच्यामध्ये किंमत असू शकेल. तर ते पायस नावाचा जो पदार्थ आहे तो तिथं काय करणार आहे? तिथे येऊन ती ठेवणार आहे वनदेवतेला. आणि त्यावेळी तिने काय सांगितलं? तिची लिपांना नावाची दाशी आहे, तिला तिने सांगितलं की जा तू त्या वडाच्या झाडाजवळ जा, तिथं थोडी साफसफाई करून ये, आपल्याला आज तो नवस फेडायचा आहे. म्हणून साठी ती दाशी आलेली आहे वडाच्या झाडाची. बघती तर काय वनदेवता प्रगट झाली. तिला काय दिसतंय की वनदेवता प्रगट झाली असं तिला वाटतंय, कारण तिने ते काय केलेलं आहे? बोधिसत्वाच्या अवस्थेमध्ये बसलेले सिद्धार्थ गौतमाला तिने पाहिले. आणि मग तिने कसं तरी तिथे साफसफाई केली असेल, धावत पडत तिच्या कुणाकडे झाली, राणीकडे गेली. राणी साहेब तिथं वनदेवता प्रगट झाली, लवकर चला अशीच म्हटली असेल ना ती, कारण वेगळं काहीतरी नवल झालेलं आहे. तिने नवल पाहिलं नाही, आतापर्यंत नवसकडे आले असेल, त्यावेळेस तर असं काही झालेलं नाही. पण आज तिला तिथं वनदेवता प्रकट झाली असं तिला जाणवलेलं. तिने अद्भुत म्हणजे आपण काय अनुभूती प्रत्यक्ष डोळ्याने तिने पाहिलेलं आहे. आणि आपण विज्ञानाची धर्म आहे आपला, अनुभूती सगळ्यात महत्वाची आहे. आणि तिने ते काय केलंय? राणीला सांगितल्यानंतर राणीनं म्हणजे काय केले? सुवर्ण पात्र भरलेलं आहे त्या पायसनी. आणि ते सुवर्ण पात्र घेऊन आलेलं आहे. आणि तिने काय केलेलं आहे? ते जे आहे तर तिने हे वनदेवते काय म्हणली असेल ती? हे वनदेवते, मी तुला नवस केला होता, मी तुला जे मागितलं होतं ते पूर्णत्वास आलेलं आहे. आणि म्हणून साठी मी तुला हे दान करते.
की नाही, तुम्ही जसं मानव कन्या आहात, मानवाच्या पोटी जन्म घेतलेले तुम्ही कन्यारत्न आहात, तसाच मी सुद्धा राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी जन्म दिला मानव दिला. तर मग तेव्हा ती काय म्हणती की ठीक आहे जे कोणी आपण असाल, पण मी ह्या वडाच्या झाडाला नवस केला होता आणि तो माझा नवस पूर्णत्वास आलेला आहे आणि म्हणूनसाठी मी दरवर्षी ऋतुवाजाप्रमाणे मी इथे दान करते. पण जे कोणी आपण असेल तर आपण याचा स्वीकार करावा. ती सुद्धा या त्याच्यामुळं पूर्णत्वास येईल. तिने ते सांगितले. तिने मग सिद्धार्थ गौतमाने सांगितलेलं आहे की मी असा ज्ञान प्राप्तीच्या शोधात आहे, एवढ्या वर्ष झाले मी हे तपश्चर्या करत आहे आणि त्यावरती माझी इच्छा मग त्यावर तिने ती म्हणते की जे तुम्हाला जे पाहिजे मी या वडाच्या झाडाला नवस केलं तो पूर्णत्वास आला, तुमचा सुद्धा जे काय आहे इच्छा त्या सुद्धा पूर्णत्वास येईल, पण तुम्ही याचा स्वीकार करा. आणि मग काय केले राजेश्वर सिद्धार्थ गौतमाने ते सुवर्ण पात्र ते भरलेलं आहे, त्या अन्नाने त्या पायसने भरलेलं आहे, ते सुवर्ण पात्र ते घेतलेलं आहे आणि ते निरंजनाजवळच असलेल्या निरंजना नदीच्या काठी सुपथिक म्हणजे एखादा जर घाट असला तर आम्ही नदी किनारी घाटे, आमच्याकडे संगम घाट आहे, मुळामुखाचा संगम घाट आहे. तर त्या निरंजना नदीच्या काठी गेल्यानंतर तिथं जे सुपथिक घाट आहे तिथं गेल्यानंतर ते खाली ठेवलं असेल, कोण हातपाय धुतलंय आणि ते जे पायस आहे ते काय केलेलं आहे 49 बोटामध्ये. आपण कपवर चहा पितो पण आपल्याला किती बोटामध्ये घेतलाय हे की नाही. डॉक्टर सांगतात एक घास 32 वेळा चावून खा, शास्त्रीय कारण आहे. कारण तो जसा जसा आपण घास चावतो तसा तसा आपल्या लाळ ग्रंथी आहे त्या लाळ सोडतात आणि ती लाळ आहे काय होते त्या अन्नामध्ये मिश्रित होते आणि मग पचनक्रिया सुलभ होते आणि म्हणून साठी ते डॉक्टर सांगतात की अन्न चांगलं चावून खावा. पण आपल्याकडं अन्नाकडे लक्ष नाही आता नाही का. तिकडं टीव्ही सिरियल आहे, तिकडं जेवण आहे नाही का. आज खूप छान मी चांगली झालेला त्यावेळेस जे आम्हाला 75 सेकी होत्या अतिशय सुंदर. आता जरी मी मेले ना तरी मला कसलंही कसलंही अतिशय सुंदर शिवप्रदान केलं. 10 दिवस चैतन्यला जाऊन राहिले, अष्टशिलाचं पालन केलं आणि म्हणून 10 दिवस पाळलं आणि जे 75 शेकी होत्या मी पण माणूसच आहे, काही चुकलं असेल माझ्याबरोबर, पण पाळण्याचा जो प्रयत्न केला त्यावेळेस एवढं समाधान वाटत होतं, एवढा आनंद वाटत होता, एवढं ऊर दाटून येत होतं आणि आपोआप वळत असतो. एवढं सुंदर कासाय वस्त्र गोष्ट नाही, पण त्याला जाणीव पाहिजे, त्याला त्याचं ज्ञान पाहिजे, कासाय वस्त्राचं महत्त्व त्याला माहिती पाहिजे, आता त्याला ऑप्शन मिळेल का. तर आणि मग जेव्हा त्यांनी ते काय केलेलं आहे ते जे आहे ते सुवर्ण पात्रातलं जे अन्न आहे ते पायस ते 49 बोटामध्ये आपण दिवसभर काहीच खाल्लेलं नाही बघा. आज मला वेळ नाही मिळाला, मला मीटिंगला जायचं, मला कामाला जायचं, सकाळच्या गडबडीमध्ये नाही वेळ मिळाला, तसं तसं मी चालवत असते हात पण तो पण वेळ मिळाला नाही. आणि जेव्हा संध्याकाळी आपण जेवायला बसतो तेव्हा पाणी प्यायला तेव्हा इथं पाणी सुद्धा सुचतं आपल्याला नाही का. जेवणाचं घास बसतो लवकर पाणी द्या मागता पण येत नाही. तसं एवढ्या दिवस काय केलं नाही, अन्न तर कधी सोडलंय, 5 वर्ष होऊन गेले, 6व्या वर्षात आहे नाही का. अन्न त्याग केलेला आहे त्यांनी, कारण ह्या सगळ्या रानामध्ये जे काय म्हणजे वनामध्ये हे सगळं ते केलेलं आहे. आणि मग ते जाऊन ते काय केलं त्यांनी ते 49 बोटामध्ये. म्हणजे आता मी इथं उभी राहिले, मी सकाळपासून उठले, माझ्या घरातली कामं केली आणि नंतर मग इथपर्यंत मी आले. आज मी आता 2 तास 2.5 तास झाले मी तरी मला बोलतीये. त्यावेळेस मला हे सगळं करण्यासाठी ऊर्जा निर्माण ऊर्जा पाहिजे, म्हणजे कॅलरीज मी जे अन्न धनत करते त्याच्यातून त्या मिळायला पाहिजे. मग ज्या दिवसभरामध्ये जेवढ्या खर्च झाल्यात पुन्हा उद्या खर्च लागण्यासाठी आपण त्यासाठी मी ते अन्न ग्रहण केलं पाहिजे, तेव्हा मला तेवढ्या कॅलरीज मिळणार आहे. मग ते अन्न तेवढं पोषण त्याच्यामध्ये पाहिजे. मग 1000 गाईच्या दुधापासून बनवलेलं. आता डॉक्टर सांगतात गाईचं दूध, म्हशीचं नाही खायचं, फॅट्स असतात, गाईचं दूध नाही का. दुधामध्ये म्हणजे सगळंही असतं ना. आणि अजून गाई म्हणजे काय म्हणतात काय कामधेनू ती सगळं म्हणजे विचार करतो मग हे सोडून की आपण पण गाईच्या दुधामध्ये जे काय पोषण मिळतं
शोभा प्राप्त होत गेलेली आहे. आणि मग त्यांनी त्यावेळेस काय केलेलं आहे, आता बघा 1000 नांगर चालतंय शेतामध्ये, एवढं सगळं वैभव नाकारलेले त्या सोन्याच्या भांड्याचं काय विचार त्यांना. मग ते सुवर्ण पात्र त्यांनी काय केलं, ते नदीत त्या निरंजनानं फेकलेलं. पण त्यावेळेस ते काय म्हटलेलं आहे की हे जर सुवर्ण पात्र, हे जर पात्र विरुद्ध दिशेने जर वाहिलं, हे जर वरती गेलं तर मी असं समजेल की मला ज्ञान प्राप्त होईल. अंधश्रद्धेचा भाग काढून टाकायचा हा, आणि हे जर सरळ गेलं सोडून द्यायचा. पण प्रवाहाबरोबर सगळेच वाहतात. जे प्रवाहाच्या विरुद्ध वाहतात त्याला आपण काय म्हणतो, क्रांती म्हणतो. प्रवाहाच्या विरुद्ध वाहतात त्याला क्रांती म्हणतो. आणि तिथं काय झालेलं आहे, ते सुवर्ण पात्र आहे, ते विरुद्ध दिशेला वाहिलेलं आहे. पण ते कसं, त्याच्यामध्ये कालसर्प नावाचा एक नाग होता आणि त्या नागानं काय केले, त्याच्या तोंडात ते धरलेलं आहे आणि त्याचं बीड असणार आहे. तिथपर्यंत त्याचं राहायचं घर आहे. आणि तसं त्या बाजूला ते गेलेलं आहे, जिथं त्याचं राहायचं घर होतं तिथं तो घरामध्ये गेला असेल. त्यावेळेस ते पात्र तिथं गडप झालेलं आहे. म्हणून असं नाही म्हणायचं की सिद्धार्थ गौतमाने ते पात्र फेकले गेले त्या दिवशी माझ्या अजिबात नाही. ते आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. आणि मग तिथून त्यांनी काय केलेलं आहे, तिथून ते निघालेले आहे. आणि मग निघाल्यानंतर त्यांनी जाता जाता काय केले, पूर्वे जाता जाता काय केलेलं आहे, एक शेतकरी चाललेला आहे. किंवा ते शेतकरी जो शेतामध्ये काम करत असेल त्याच्याकडे गवत होतं आणि त्याच्याकडून गवत मागून घेतलेलं आणि गवत मागून घेतलेलं आहे. आणि मग त्यांनी असं ठरवलेलं आहे की आता ते त्या ह्याच्यात तिथं गेलेलं आहे, तिथे आसन केलेलं आहे. एका ठिकाणी ते पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडात तिथे गेलेले त्यांनी आसन केलेलं आहे. आपल्याला 48 दिवस पुरेल एवढं अन्न त्यांनी पुरवलं. अन्न म्हणजे काय, ते काय गेलेत का नगरामध्ये वगैरे, जे काय असेल फळ वगैरे काय जे त्यांना ते सहज मिळालं असेल चालता चालता त्यांनी ते घेतलेलं आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांनी निश्चय केलेला आहे, संकल्प काय केलेलं आहे, संकल्प. काय संकल्प केलेला आहे, तर मी हिमालय हलणार आहे का, हिमालय हा निर्जीव आहे. हिमालय जरी हल्ला, बघा आता एवढा मोठा हिमालय आहे, हिमालय जरी हल्ला समुद्र आटणार आहे का, नाही. समुद्राचं पाणी जरी आटलं, हिमालय जरी हल्ला, माझं शरीर काय, माझं शरीर जसं की गावाला एखादं छप्पर असतं किंवा गाई गुरांचा गोठा असतो. अजून सुद्धा काही लोक कोकणात जर गेला तर छपरात राहणारे आहेत. इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेला गावागावताला काही लोक आपल्या शेतामध्ये ते छप्पर उभा केलेलं असतं. तर आता पावसाचे दिवस आहेत, वादळ वारा येतो आणि वादळ वारा आल्यानंतर काय झालेलं आहे, त्या वादळ वाऱ्यानं त्या छपरावचं सगळं गवत पालापाचोळा आमच्या भागाला तंद्या म्हणतात ते उडून गेलं. काय ते उडून गेलं आणि उडून गेल्यानंतर जी काही लाकडं आहेत त्याला बांधलेल्या ज्या रस्या आहेत त्यासारखं जरी माझं शरीर झालं तरी पण मी ह्या जागेवरून ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय उठणार नाही असं म्हणतात. आणि ते तिथं बसले. आणि मग जेव्हा ते बसलेले आहेत आणि बसल्यानंतर मार म्हणजे असं नाही ते बरंच असं आहे की याच्यामध्ये या रूपात आलं त्या रूपात, असं काय नाही. आपल्या मनामध्ये, कारण आपल्याला किती ज्ञानेंद्रिय आहे, 5 नाही का, 5 ज्ञानेंद्रिय आहे आणि 6वं कुठलं असेल तर ते मन आहे. पण मन हे दिसत नाही. मी इथं उभी आहे, समोरून मुलं चालले ते काय करतात तर माझं मन कुठं, मी आता आले तर पण मी आता कधी घरी जाईल, आज हेच नाही, दुसरं मन माझं आहे विचार करतो म्हणा. बाह्य मला तुमच्या बरोबर गप्पा मारतोय, इथं सांगतंय धम्म सांगतंय इथं, पण दुसरं जे अंतर मन आहे ते दुसरं. मग तसंच आहे त्यांचं ते मन आहे. मन आहे कुठंही न दिसणारा अवयव आहे, पण तो कसा आहे, चंचल आहे, अस्थिर आहे. आणि मग ते काय होतं, त्या मनामध्ये काय होतंय, वेगवेगळे विचार येतात. मग मला काय म्हणतो, एवढी सुंदर पत्नी ती आणली, एवढी सुंदर पत्नी, एवढी सुंदर पत्नी ती आणली, एवढं सुंदर पुत्र ते आणला, एवढं राज्य ते आणलंय. वेगवेगळ्या मनामध्ये विचार येतात ना. आता ह्याच्यामध्ये पण असं काही म्हणतात, योजन, वेगवेगळा शब्द म्हणजे कल्प. कल्प म्हणजे काय असतं, योजन म्हणजे काहीतरी असं
तसं ते योजन आणि ती काय 7x7चं काहीतरी ते खड्डा खांदायचा. तो खड्डा खणला. तो खड्डा खणल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये बघा, त्या खड्ड्यामध्ये मोहरी ओतायची. काय करायचं? मोहरी ओतायची. 100 वर्षानंतर एक मोहरीचा दाणा बाहेर फेकायचा. 100 वर्षानंतर. आणि मग तो खड्डा संपेपर्यंत जेव्हा त्या खड्ड्यातले मोहरीचे दाणे संपतील तेव्हा एक कल्प होतो. बघा, तेव्हा एक कल्प होतो. आणि मग ते कल्प आणि एवढ्या वर्षाचं तू काय केलेलं, एवढं सगळं तुझं मुंडन केलेलं, तुझं ते डोकं कितीतरी वेळा तू दिलेलं आहे, कितीतरी वेळा तू काय काय दान केलेले, कितीतरी वेळा तू हे झालेलं आणि असं ते आतला मार्ग आहे तो तू सांगतोय. तू काय बसलाय, कशासाठी बसलाय, कशासाठी तू हे सगळं करतोय. चांगलं खायचं प्यायचं मौज मजा करायची नाही का. तरी पण त्यावेळेस सुद्धा सर्वोत्तम त्या म्हणतात हे कुमार मी तुला ओळखले नाही. तू किती जरी काही जरी म्हणला तरी मी ह्या जागेवर माझा हल्ला असं ते म्हणतात. आणि मग ते प्रहर आहे नाही का. मग त्यांना पहिल्या प्रहारामध्ये थोडंसं मी लक्षात आहे 3 तासाचं एक प्रहर का. तर प्रहर आहे पहिल्या प्रहरामध्ये सगळं त्यांचा पूर्वजन्म असा म्हणतो. पण विज्ञानवादी आपला धर्म आहे पूर्वजन्म म्हणजे की आता पूर्वजन्म ह्या माणसाचं त्या राजाच्या पोटी त्या राजात असलं काही नाही. पूर्वजन्म म्हणजे की आता मी इथं बोलते, मी बोलत असताना माझ्या मनामध्ये ज्या भावना जे विचार येतात आणि ते नष्ट होतात. जे विचार येतात ते नष्ट होतात आणि त्याला काय म्हणतात ते म्हणजे ते मागं मागं जाते नाही का. ते मागं म्हणजे काय स्मृती आहे, त्याचा आठवणी आहे आणि त्याला म्हणाय मग ते मागचा जन्म तर तसं ते सगळं ते आठवते. आणि मग नंतर दुसऱ्या प्रहारामध्ये आता सगळा पहिला प्रहार म्हणजे की 6 ते 9चा झाला नाही की नाही. मग आता दुसरा प्रहर 9 ते 12चा असेल आणि मग ते त्यावेळेस मग ते सगळं काय की बाबा तू कसा आला, तू कुठे आला, कुठून कसा आला ते सगळं आठवतं. मग तिसरा प्रहर आहे मग तो 12 ते पहाटे 3 12 1 2 3 3 वाजेपर्यंत आहे. म्हणजे असं त्या प्रहारामध्ये वेगवेगळं त्याला ते सिद्धार्थ गौतमांना ते आठवत असतं. आणि मग शेवटी त्यांना ते काय होतं ज्ञानाचं ज्ञान प्राप्त होतं. तर काय होतं त्याच्यामध्ये पण 4 आर्य सत्य. म्हणजे त्यांना जेव्हा ते ज्ञान ते झालेलं आहे सत्याचा शोध त्यांना ते कळलेलं आहे ह्या जगामध्ये दुःख आहे. काय कळलंय ह्या जगामध्ये दुःख आहे आणि ते विधान नाही का. त्यांना खूप आनंद झाला, त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ते उदाहरण आपण म्हणतो ते हर्ष आनंद झाले त्याच्यामध्ये आपण हा मला मी जिंकलो नाही का आपण असं म्हणतो. ते उदाहरणाचं त्यांनी केलेलं आहे. आणि मग ते काय झालेलं आहे 4 आर्य सत्य. ह्या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि दुःख समुदाय आणि दुःख काय करू शकतो आपण नष्ट करू शकतो. असे ते 4 आर्य सत्य त्यांना त्याचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. काय या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग असं ते आहे. आता ते झालं जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कुठे झाले ज्ञान प्राप्त? पिंपळाच्या झाडाखाली. पिंपळाचं झाड काय आहे? बोधी वृक्ष आहे. पण त्याचा गुणधर्म काय आहे? ऑक्सिजन. म्हणजे की दुसरी झाडं जसं रात्र दिवस की रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात तसं हे जे झाड आहे पिंपळाचं रात्रंदिवस फक्त ऑक्सिजनच सोडतं 85%. तर मग हे सगळं करत असताना जेव्हा तिथे बसलेले आहेत ज्ञान प्राप्त झालेले जरी ज्ञान प्राप्त झालेलं आहे तरी ते उठून पाळलेले नाही. 28 दिवस. किती दिवस? 28 दिवसात 28 4 हफ्ते इथं त्यांनी तिथंच थांबलेले आहे. 7 दिवस ते त्या जागेवरून उठलेले नाही. तरी ज्ञान प्राप्त झाले. मग आता चला पळा आता झालं आपलं काम संपलं असं नाही. 7 दिवस ते तिथंच बसून राहिलेले आहे तरी ज्ञान प्राप्त झालेले. त्यानंतर ते तिथून उठलेले त्या पिंपळाच्या झाडाजवळून ते उठले. थोडंसं ते पुढं गेले आणि पुढं गेल्यानंतर वज्रासनामध्ये 7 दिवस एकटक बोधी वृक्षाकडे बघत राहिले.
म्हणजे त्याला काय म्हणायचं आपण, ते जे ठिकाण आहे त्याला काय म्हणतात अनिमिष. एक टक तिथं त्या बोधिवृक्षाकडे त्यांनी पापणी खाली पडू दिलेली नाही. नंतर त्यांनी काय केलेलं आहे, पश्चिम आणि उत्तर या दिशांच्या मध्ये तिथंच काय केलेलं आहे, फक्त चाललेले आहे. काय केलेले, चाललेले आहे. आणि मग चालत आहे, फक्त चालले तिथून तिकडं तिथून तिकडं इथून तिकडं ते चाललेलं आहे. त्यांनी काय केले, चालीक्रम. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, चक्र. ते मला नाही लक्षात येत माझं, त्यासाठी मी लिहून आणले तो शब्द चक्रमण ना, चक्रमण नाही लिहिलाय मी तो शब्द. बसून राहिले अॅनिमेशन, म्हणजे उभे राहण्याला अॅनिमेशन म्हणतात. महाबद्ध बोधिवृक्षाला ते बघत राहतात, पूर्वपासून पश्चिम आणि पश्चिमेकडून पूर्वेस चालतात. तर त्या ठिकाणाला चंक्रमण, पण त्या ठिकाणाला काय म्हणतात, रत्न चंक्रमण, रत्न चैत्य असं त्यांनी म्हटलं. रत्न चंक्रमण चैत्य असं म्हणजे त्या ठिकाणाला. त्यानंतर त्यांनी काय केलं, 8व्या दिवशी तिथून ते चालणं बंद केलेलं आहे आणि उत्तर आणि पश्चिम दिशेला बसतात आणि एका जागी बसतात आणि ते बसून राहतात आणि अभिधम्माचं मनन. आणि परत त्यांनी काय केलं, मग निग्रोध वृक्षाजवळ जाऊन ते 7 दिवस बसून राहिलेले. म्हणजे बघा, जरी त्यांना ज्ञान प्राप्त झाले तरी ते निवडून गेले नाही, खूप असं हे झाले नाही की हा ही मनाचा हिया केलेलं नाही, खूप असं हे झालं नाही. ते काय आहे की ती अवस्था आहे, तर ते काय होतात, बुद्धत्व प्राप्त झालेलं, अर्धंत पद प्राप्त झालेले, राग द्वेष लोभ मत्सर या सगळ्यावर त्यांनी काय केलं, विजय प्राप्त केला. मग त्यावेळेस त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नाही, चांगल्या वाईट घटनांचा. आपण कसं एखादा ऍक्सिडेंट बघितला, घसरलं कुणी, बघतो की नाही, याच्या भावना आपल्याकडे लगेच होतात. मग आता तिथं ती रडायला लागली की आपण काय की नाही, लगेच आपल्याला दुःख होतं. आपण माणसं आहोत, उपासक आहोत आपण. पण बुद्धत्वाचं निदान कसं आहे, जरी खूप कितीही चांगलं असलं, कितीही वाईट झालं तरी त्यांचे जे भाव आहेत ते कायमचे तेच असतात. आणि त्यानंतर मग त्यांनी काय केलेलं आहे, मग तो विचार केलेला आहे की आता हे ज्ञान आहे ते सांगायचं काय, हे सांगायचं कुणाला. आता कुणाला सांगायचं बाबा, ज्यांना सांगितलं त्यांना ते कळलं पाहिजे, ज्यांना सांगितलं त्यांना ते पोचलं पाहिजे, नाही का, रुचलं पाहिजे, पटलं पाहिजे. तर सांगा ना. तर आपण सगळ्यांनी माझ्याकडे एकटंच बघताय, प्रसन्न कुत्रेने बघताय, मला माना डोलवताय, प्रतिसाद देताय, म्हणून पण मी एवढं उत्साहाने सांगते ना, नाही का. पण तुम्ही जर असं जर बसला चला निघाड्यावर त्याचा बंद करा, आहे की नाही. तर ते मग त्यावेळेस भगवंताला असं वाटतं की मग हे कोणाला सांगायचं, कोणाला सांगितलं पाहिजे. मग त्यावेळेस त्यांना एक माणूस त्यांच्या समोरच असं येतो आणि तो त्याचा प्रश्न विचारत होता महाराजांना, म्हणजे ब्राह्मण कोणाला म्हणावं, म्हणजे ब्राह्मण कोणाला म्हणावं. तेव्हा त्याचा म्हणतात की ज्यानं राग द्वेष लोभ मत्सर या सगळ्यावर विजय प्राप्त केला त्याला ब्राह्मण. म्हणजे काही जात वगैरे नाहीये, अवस्था. आणि मग जेव्हा ते चालायला लागलेले आहेत, चालायला लागत असताना एक नागरा माणूस, दिवसचा अवस्थेतला माणूस त्यांच्या पूर्ण असा तो पास होतो आणि तो बघतो, तो भगवंताकडे बघतो आणि भगवंताला म्हणतो तू कोण, काय म्हणतो भगवंताला तू कोण. तेव्हा भगवंत म्हणतात हवं तर तुम्हाला बुद्ध समज. काय म्हणतो भगवंताने, हवं तर तुम्हाला बुद्ध समज. त्यावेळेस तो पुढं चालायला लागले. बघा एखाद्या कुठला धर्म आहे तो, त्या धर्मामध्ये ते लोक असतात ते जैन धर्म, तो माणूस असा 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 चालत असतो बघा, काय नाकडे ती माणसं चालत. आता तो त्या विवस्त्र आहे तर तो काय सरळ विवस्त्र अवस्थेतला माणूस त्याची मानसिकता व्यवस्थित असेल काय, नाही. ज्या अर्थी तो विवस्त्र याच्यामध्ये असेल तर त्याची मानसिकता ढासळलेलीच असणार आहे. मग तो काय पण बोलला असणार आहे बुद्धांना हा. आणि मग म्हणतो तो मग त्यामुळं तो माणूस इथून निघून गेलेला आहे. म्हणून आपल्या बुद्ध धर्मामध्ये त्या पहिल्या माणसाचं काहीही उल्लेख नाही, त्याच्याविषयी काही आपल्याला लिखाण आलेले नाही. मग नंतर ते पुढे चालत गेलेले आहेत आणि पुढे चालत गेलेले असताना त्या वनामध्ये एका झाडाखाली दोन व्यापारी, दोघे भाऊ आहेत,
तपस्वी आणि भंडार दोघे जण काय करतात ते भोजन ग्रहण करत आहेत. कोण आले बघा ते भोजन ग्रहण करत असताना मग ते भोजन ग्रहण करतात. आता आपण म्हणतो या जेवायला बसलं की आम्हाला पाणी खा 2-4 घास. तसं त्यावेळेस असं माणूस की आणि त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे मध आणि भात ते त्याच्याकडे जे होतं ते तथागतांना दिलेलं आहे आणि तथागतांनी ते आनंदाने त्याचं ग्रहण केलेलं आहे ते भोजन. आणि मग आता त्यांचं काहीतरी घेतलेलं आहे भोजन ग्रहण केलेलं आहे आणि त्या बदल्यामध्ये आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. मग काय भगवंताकडे देण्यासाठी एक तर त्यांच्या अंगावर कासाय वस्त्र आहे दुसरं त्यांच्याकडे भिक्षापात्र आहे. ते काय देऊ शकतात मग काय आहे तर देसना धम्माचं ज्ञान मिळालं. धम्म एवढं त्यांना धम्म प्राप्त झालं बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. ज्ञान आता ज्ञानाचं भांडार आहे त्यांच्याकडं आणि म्हणून साठी त्यांनी काय केलं त्यांना धम्म देसना दिलेली आहे सगळ्यात पहिली धम्म. आणि मग त्यांना ते खूप आनंद वाटतो. त्यांना वाटतं एवढं चांगलं तुम्ही आम्हाला ज्ञान दिलेलं आहे तुम्ही एवढं सगळं चांगलं सांगितलेलं आहे आणि मग त्यासाठी आपली आठवण म्हणून आपण एवढं चांगलं दिलेलं आहे ना आम्हाला तर आपली आठवण म्हणून आपण आम्हाला काहीतरी द्यावं असं त्यांनी विनंती केलेली. त्यावेळेस तथागतांकडे काय होतं त्यांनी डोक्यावरचे मला 3च केस काढत त्यांना दिलेले आहेत. मग त्या दोघांनी त्यांच्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर स्तूपाची निर्मिती केली. मग आता तिथून पुढे जायचंय. आता पुढे चालत चालत ते कुठपर्यंत पोहोचलेले आहे त्यांना ते आठवलेलं आहे. पहिल्या सुरुवातीला त्यांना आठवतं त्यांना सुरुवातीला ते ज्ञान कोणाने करा तर त्यांचा ते ऋषी भारद्वाज बरोबर का आणि आधार काम हे दोघे जण आठवतात. पहिला आधार काम तर त्यांना कळतं की आधार कामाचं 8 दिवसापूर्वी निधन झालेलं आहे. हा मग त्यांचं परत त्यांना कळते ते 3 दिवसापूर्वी त्यांचंही निधन झालेलं आहे. माझं काय करायचं मग माझ्याबरोबर होते 5 परिवारजन ते माझ्याबरोबर होते मग त्यांना ज्ञान आहे ना मी सांगितलं त्यांना कळणार आहे कारण माझ्याबरोबर 5-6 वर्षाचा सहवास आहे त्यांचा त्यामुळे त्यांना कळेल म्हणून साठी त्या दिशेने ते निघालेले आहे. आणि ते जात असताना मग हे मध्ये एक होते ते व्यापारी त्यांना भेटले. मग ते पुढं चालत राहिलेले आहेत आणि मग जे 5 परिवार ज्या ठिकाणी आहेत त्या 5 राजकांच्या दिशेने चालत असताना त्यांच्या दृष्टीनं भगवंत पडलेले आहेत आणि त्या 5 जणांपैकी त्यांनी ते बघितलेलं आहे. दोघांनी बघितलं असेल म्हणतात अरे श्रमण गौतम इकडे येतोय. काय म्हणतात श्रमण गौतम इकडे येत आहे आणि त्या श्रमण गौतमाची आपण कुणीही मदत करायची नाही. त्यांना माहिती नाहीये त्यांना ज्ञान प्राप्त झालेले तेव्हा ते म्हणतात की तो जरी इथं आला तरी आपण त्याच्यासाठी कुणी पाय धुवायला पाणी ठेवायचं नाही त्याच्या पायावर कुणी पाणी उचलायचं नाही त्याला कुणी आसन करायचं नाही. असं त्यांनी ते ठरवलेलं आहे. पण जसं जसं भगवंत त्यांच्या जवळ जात आहे तसं तसं त्यांचे जे ज्ञान प्राप्त झालेले त्याचा जो ज्ञानाचा प्रकाश आहे त्यानुसार ते तेजो बोले त्यांच्या शरीराच्या भोवती निर्माण झालेले आणि तसं तसं जसं जसं भगवंत त्याच्या जवळ येतात तसं ते आपोआप आणि उठल्यानंतर कोणी भगवंताला काय केलेलं आहे पाय घेण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. कोणी त्यांच्या पायावर पाणी उठलेलं आहे कोणी तोपर्यंत त्यांच्यासाठी आसन इथं टाकलेलं आहे. त्या आसनावर बसण्यासाठी त्यांना विनंती करताय त्यांना कोणी पाणी दिलेले त्या सगळ्या सेवा काय झाले आपोआप आणि मग त्यावेळेस त्यांनी आता कुशल मंगल विचारतातच तसं काय बघाय का बाबा आम्ही तुझ्या सोबत आल्यावर तू काय केलं नाही का तुला काय झालं तू कुठं गेला कसा गेला ते त्यांना विचारलं जातं. आणि त्यावेळेस भगवंतांनी त्यांना काय केलं सगळ्यात पहिलं 4 आणि सत्य सांगितलेली आहे. आणि मग तिथं काय झालेलं आहे म्हणजे जे धम्माचं सार आहे ते धम्माचं सार तथागतांनी त्या 5 परिवाराच्या कडनं तिथं सांगितलेलं आहे. आणि म्हणून साठी काय झालं नाथांनी तथागत म्हणजे कोण आहे नाथ आहेत नाथांनी धम्माचा सार तिथं सांगितलेला असल्यामुळं सारनाथ हे त्या ठिकाणाला नाव पडलेलं आहे. आणि आपण पर्यटनाचं स्थळ म्हणून तिथं भेटण्यासाठी आपण सगळेजण गेलं पाहिजे. ज्यांनी गेलेले असेल ते आनंदाची गोष्ट आहे म्हणजे गेलेलं नसेल त्यांनी तिथं खास आपला इतिहास बघण्यासाठी. आणि मग त्यानंतर काय केलेलं आहे तथागतांनी काय केले 8 अष्टार्यविक मार्ग. मग काय आहेत ते सम्यक दृष्टी तिथे जे पाली भाषेचे आहे ना सम्यक दृष्टी
वाचा, सम्यक काया, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांत, नाही का, सम्यक समाधी, असं ते काया आपण म्हणतो काया वाचा म्हणजे आहे तो बुद्ध आहे. मग त्यांनी ते कसं आधी सम्यक आजीविका म्हणजे मधला आहे सम्यक आजीविका. म्हणजे सम्यक म्हणजे काय असेल तर सम्यक म्हणजे चांगलं, म्हणजे आपण आपलं जीवन जगत असताना काय केलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे, चांगल्या दृष्टीने हे केलं पाहिजे, सगळ्यांकडे चांगलं म्हणून बघितलं पाहिजे. आणि हे सगळं मग काय केले तथागतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलं तथागतांनी, 10 पारमिता, बरोबर की नाही. म्हणजे मग दान पारमिता, शील पारमिता, नैष्कर्म पारमिता हे सांगितलेलं असल्यामुळे सगळ्यात महत्व काय, दान पारमितेला बुद्ध धर्माच्या त्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे, खूप महत्व आहे. कारण तथागतांनी सुजातांनी जर तथागतांना ती खीर दिली नसती तर तथागतांना बुद्धत्व प्राप्त झालं नसतं, बरोबर की नाही. त्यानंतर दुसरं आहे म्हणजे तथागतांच्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये 3 भोजनाला भूक होती. एक लोहाराच्या घरचं जेवण आहे, ते चुंदाचं येतं, मग ते महापरिनिर्वाण झालेलं आहे तथागतांचं. आणि म्हणून साठी दानाला खूप अनन्यसाधारण असं म्हटलं आहे. त्याच्यामध्ये सुप्रिया, काय सुप्रिया ही एक आपली भिकुरी होऊन गेलेली आहे, एक आदर्श येऊन गेलेल्या आहेत, अनंत पदाला पोहोचलेले महत्व. तर त्या काय करतात, त्यांच्याकडे ते म्हणजे त्या भिक्षू वगैरे आहेत किंवा जो संघ आहे भिक्षू संघ त्यांची सेवा करत असतात. आणि सेवा करत असताना त्याच्यातले एक ते श्रामणेर असतील म्हणा, भिक्षू असतील किंवा श्रामणेर असतील ते दोन्ही, तर ते आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर काय होतं, त्यांना खूप औषधं वगैरे आयुर्वेद आहे, आताच्या काळात गोळ्या इंजेक्शन सलाईन दिल्यानं असं काय नसणार त्यावेळी, नाही का. तर त्या भरपूर काय काय केलं जातं, परंतु ते बरे होत नाही. शेवटी त्यांना विचारलं जातं की आपण यामध्ये कधी आजारी पडलात का, तेव्हा त्यांनी गोळी म्हणून सांगितलं. मग आपण जेव्हा याबद्दल आजारी पडलात त्यावेळेस आपण काय घेतल्यानंतर बरे होतात, त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की आपण जे सूप म्हणतो त्याचा मांसाचा रस्सा म्हणजे जे आहे तर ते घेतल्यानंतर मी बरा झालो. मग आता मग त्या सुप्रिया राणीने काय केलेलं आहे, म्हणजे जे नोकर चाकर आहेत या दासी आहेत त्या सगळ्यांना काय केलेलं, जा आणि कुठून तरी मांस घेऊन या. ते सगळीकडे जातात, सगळीकडे फिरतात, त्यांना कुठेच मांस मिळत नाही. मग आता काय करायचं, म्हणजे सुप्रिया काय करते, त्या मालात जात असेल आणि त्या मालात गेल्यानंतर आपल्या मांडीचा तुकडा कापून आणि आपल्या मांडीचा तुकडा कापून आल्यानंतर ते दासीच्या हातात दिला जातो आणि त्याचं ते काय शिकून त्याचा काढा तो तयार केला जातो. त्यावेळेस काढा बोलायचे, आता आपण सूप म्हणतो. आणि त्या कोणाला दिलं जातं, त्या सामने त्या भिक्षूला दिलं जातं आणि ते बरे हाय आणि हे धर्माबद्दल दान आहे. बघा तर काहीच नाही मिळालं, स्वतःचं शरीर ते कापून, नाही का, ते कापून त्याचा तुडा काढून दिलं. थोडं उदाहरण म्हणून असावं लागतं त्यासाठी. तर आहे तर हे दान पाणी हे जर आपल्याला जर बघायला गेलं तर मग हा धर्म आहे. हे सगळं आपण काय केलं पाहिजे, धम्म. धर्म सांगत असताना जे आपण पहिल्या सुरुवातीला काय केलं, श्रीसरण आपल्याला बंदेंनी सांगितलं हे केलेलं आहे, आपण त्यांना याचना केली. तर आपल्याला काय म्हणतो श्रीसरण, म्हणजे आपल्याला 3 याला शरण जायचं आहे, म्हणजे आपल्या 3 रत्नांना शरण जायचं आहे. तर आपण फक्त 3 रत्नांना नाही शरण जायचं, आपलं चौथं रत्न कोण आहेत आपल्या, आपले डॉक्टर बाबासाहेब. त्यांनी हे वैभव आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून सांगितलं आपण बुद्धांना शरण जातो, धर्माला शरण जातो, त्यांच्या संघाला शरण जातो. याचबरोबर ज्या महामानवानं आपले 4 धर्म मातीत काढले आणि आपल्याला संविधानाच्या माध्यमातून न्याय, बंधुता, समता, स्वातंत्र्य दिलं, त्याचबरोबर आपल्याला बुद्ध धर्माच्या जोडीत टाकलं. आणि हा उसासारखा गोड असणारा हा धर्म, ज्याची सुरुवात गोड, त्याची सुरुवात पण गोड आहे, त्याचा मध्य पण गोड आहे, तसा त्याचा शेवट सुद्धा गोड आहे. असा धर्म आपल्याला आपल्या महामानवाने दिलेला आहे, आपल्या बापाने तो दिलेला आहे. म्हणून साठी आपलं 4थं रत्न कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांना आपल्याला शरण जायचं. त्यानंतर पंचशील आहे, त्यानंतर पंचशील येतं आणि त्या पंचशीलाचं पालन करायचंय. मी इथं आले खूप
आपण ऐकताय फक्त ऐकायचं काम करायचं नाही. धम्म हा फक्त सांगण्यासाठी नाही, धम्म हा फक्त ऐकण्यासाठी नाही, तर धम्म आचरणात आणण्यासाठी धम्म आचरण केला. धम्म जर आचरण केला तरच आहे, नाहीतर मग ते दिसणारच आहे. म्हणून हे पंचशीलाचं आपण काय करायचं, पालन करायचं. त्यानंतर आले अष्टांगिक मार्गाप्रमाणे चालायचंय. आपल्याला माहिती आहे दुःख आहे, दुःख आहे आपल्याला माहिती आहे. कारण आपण काय म्हणतो, दुःख पाहता जवळ एवढे आणि सुख आहे ते पर्वता एवढे. पण आपल्याला तेवढ्या पर्वतावर सुख असून पुढे एवढ्या दुःखाचं दुःख होतं नाही का. म्हणून साठी आपण काय करायचं, दुःखाचं कारण काय तर कृष्णा दुःखाचे कारण आहे. म्हणून साठी मी इथं आले, आपण खूप छान आम्हाला स्वागत केलं आणि मग जेव्हा आपण माझ्याकडे कुठे याल त्यावेळेस मी जर आपलं स्वागत नाही केलं तर आपल्याला काय होणार, दुःख होणार. म्हणून माझ्याकडे येत असताना अपेक्षा धरू नका. काही आपल्याबरोबर काही बोलतीलच, काही स्वागत करायला असतीलच नाही का. काही कदाचित गडबडीत कुठे जाताना दुसरीकडे कार्यक्रम असेल तिकडे त्या गेले असतील. जरी माझ्या घरात तुम्ही आलात पण मी तिथे उपस्थित नाहीये. आम्हाला वाटलं जाळी बेटा एवढं चांगलं बोलतात आम्ही त्यांना एवढं चांगला आधार तिथे केला आणि त्याचं तिथे नाही भेटलं पाहिजे आणि परत आलो त्या नव्हत्या. म्हणजे अपेक्षा धरून येऊ नका, म्हणजे आपल्याला दुःख होणार नाही का. म्हणून साठी हे जे 4 आर्य सत्य आहेत, 10 पारमित आहेत, त्याप्रमाणे आपण जीवन व्यतीत करायचं. आणि सगळ्यात बाकी सगळ्या जे आर्य अष्टांगिक जे मार्ग आहेत ते न सांगता परत एकच मी आर्य अष्टांगिक मार्गाविषयी बोलेल. कारण ही आपली जी सम्यक आजीविका, बाकीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सम्यक आजीविका यासाठी सांगायचे की जे मी माझं पोट आहे, पोट कधीच भरलेलं नाही की नाही, ते पोट भरत नाही. अपेक्षांचं ओझं माझ्या डोक्यावर आहे. माझ्या अपेक्षा वाढतच जातात. मला वाटतं आता मी झोपडपट्टीत राहते, मी फ्लॅटमध्ये जावं, फ्लॅटमध्ये आले तर मला असं नाही आता मी चांगल्या 4 वॉर्डरोबला जाऊन राहावं, नंतर वाटेल मला रो हाऊसला जाऊन राहावं. ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या त्या ठिकाणी माझं काय होणार, माझे मित्र मैत्रिणी या वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहेत. तसं मग मला असं वाटतं त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं उच्च दर्जाचं जीवन मी जगावं, हे माझं काय होणार आहे, अपेक्षा वाढत राहणार आहे. म्हणून साठी अपेक्षाचं ओझं घेऊन चालायचं नाही. जे काय आहे तसं काय तथागतांनी दारिद्र्याला सुद्धा नाकारलेले असं म्हणायचं नाही की आहे तर समाधानी राहा असं म्हटलेलं नाही तथागतांनी. तर काय करायचं, माझी जी उपजीविका, आजीविका म्हणजे उपजीविका, उदरनिर्वाहाचं साधन, जे मी उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा माझं पोट भरण्यासाठी, माझा संसार चालवण्यासाठी जे मी काम करते, ज्या कामातून मला 4 पैसे मिळतात, हे जे उपजीविकेचे साधन आहे ते कसं असावं, चांगलं. कारण की मी जे करत आहे तर त्याच्यामुळं इतरांना अपाय जर होत असेल, बघा मी तर चांगलं बोलते, माझी चांगली मस्त टपरी पाण्याची गरज नाही का. मग त्या पाण्याच्या टपरीत काय विकते, मी तंबाखू विकते, बिडी आहे, सिगारेट आहे, गुटखा आहे आणि त्याच्यावर काही दम सांगते नाही का. इथं दम सांगते, मग त्याला अर्थ आहे का, नाही. कारण ते मी करायला नाही पाहिजे. त्यामुळं दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांचा जो माणूस तिथून गुटखा घेऊन जाईल, जे तंबाखू घेऊन जाईल, जो सिगारेट घेऊन जाईल, त्याला कदाचित सिगारेट घेऊन जाण्याचा कॅन्सर होईल, गुटख्यावाल्याला तोंडाचा कॅन्सर होईल, तंबाखूवाल्याला तोंडाचा कॅन्सर झालं, पोटात काढून काही ना काहीतरी होणार आहे. आणि त्याचं कुटुंब आहे काय उद्यावर करेल, त्याची मुलं बाळ, त्याची आई वडील, त्याला ते काय करतील, तारुण्य अवस्थेमध्ये जातो, मरून जाईल आणि त्याचं कुटुंब सगळं उद्ध्वस्त होईल. म्हणून साठी आपली उपजीविका, आपली आजीविका करत असताना आपण काय करायचं, सम्यक आजीविका आपण हे करायचं. बाकी आर्य अष्टांगिक मार्ग आपल्याला शिकवलं जाईल, पारमार्थ्यांना शिकवल्या जातील. आणि म्हणून साठी जो काही तथागतांचा धर्म आहे, आधर्म खूप असा चांगला आहे, आपलं जीवन जगण्याचा वेळ मध्य मार्ग आहे, बुद्धत्व अवस्था आहे. म्हणून साठी हे आज मला आणि आपण शिकवलं त्यांनी धन्यवाद देते. माझ्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त्यांनी पण मला इथं वर्ग घेण्याची संधी दिली, आपणही हा वर्ग घेण्याची संधी दिली, त्यांना तुम्ही आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते. आणि पुन्हा एकदा जय भीम, जय भारत, जय